Good evening, all of you. Good evening, sir. Good evening, sir. So exercise 2.2, and again we are taking the fifth problem from the exercise 2.2, and one problem will be there in the exam. One problem will be there in the exam for the CT, for your board, for your JEE exam. So understand this problem very carefully. For 3 marks, for JEE 4 marks, for CT 2 marks. So definitely the important topic we are discussing now in this session. So fifth problem from the exercise 2.2, find the sum of n terms. Find the sum of n terms. The first problem is 3 plus 3 plus 3 plus 3 plus dot. Second problem, 0.4 plus 0.44 plus 0.444 plus 0.4444 plus dot. Same sequence is going to continue there. So let us see. Third problem again will take 8 plus 8 plus 8 plus 8 plus dot. या प्रॉब्लेम आपल्याला कमांड घ्यायची. लक्षात घ्या. तर मी काय काय करतोय ते पाहून घ्या केअरफुली. आता जर पाहिलं फर्स्ट प्रॉब्लेम मी सॉल्व करतोय. पहिला सिक्वेन्स काय 3 प्लस 3 प्लस 3 प्लस 3 प्लस ऍडिशन करणं सोपं जाईल का तुम्हाला? पहिल्यांदा 3 प्लस 33 ऍड करा, परत 3 प्लस 3 ऍड करा, प्लस 3 ऍड करा, प्लस 3 सोपं जाईल काय? नाही. त्याच्यासाठी आता हा ऍक्च्युली काय आपल्याला सम फाइंड करायचे, म्हणजे एसएन सम म्हणजे त्यांचं ऍडिशन फाइंड करायचे. पण आपण जर तुम्ही सिक्वेन्सचं जर ऍप्लिकेशन यूज केलं जॉमेट्रिक प्रोग्रेशनचं तर सोपं होऊन जातं. आता आपल्याला एसएन फाइंड करायचे कारण एन टर्म्स वी डोंट नो, एन टर्म किती टर्म येते. आता ज्यावेळेस तुम्हाला एसएन टर्म फाइंड करायचे मी थोडी ऍडजस्टमेंट करतो इथं. आता हा जर 3 घेतला, आता हा जर 3 कारण काय होतं तुम्ही जर इथं हा सिक्वेन्स घेतला, समजा आता हा T1 घेतला, हा T2 घेतला, हा T3 घेतला, तर लक्षात घ्या 33/3 किती होतं 11. 333/33 किती होतं काहीतरी वेगळा सिक्वेन्स येतो. म्हणजेच हा जो टर्म्स आहे हा तुमचा कशामध्ये जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये नाहीये. तर थोडी आपण इथं ऍडजस्टमेंट करतोय. मी इथं 3 आउटसाइडला घेतलं म्हणजे इथं राहिलं काय 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 प्लस डॉट. समजलं का? ही स्टेप समजली का? येस सर. आता इथं मी काय करतोय, इथं मी 3 आणि 9 यांनी मल्टिप्लाय आणि डिवाइड करतोय. म्हणजेच पहा 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 प्लस डॉट. आता मी हा 3/9 का करतोय थोड्या नंतर लक्षात येईल तुमच्या. 9 ने मल्टिप्लाय करतोय 9 प्लस 99 प्लस 9 प्लस 9 हा एकच असेल इथं 9 प्लस डॉट. ही स्टेप समजली. 9 मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं आणि परत 9 ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केलं. समजलं? आता लक्षात घ्या हा 3/9 मी या 9 ला 10 - 1 करू शकतो का? या 100 ला, या 99 ला 100 - 1 करू शकतो का? या 999 ला मी 1000 - 1 करू शकतो का? आणि इथं 10,000 - 1 करू शकतो का? प्लस डॉट. बोला. हो करू शकतो. आता मी पहा नेक्स्ट स्टेप परत इथे यूज करतोय. मी इथे घेतोय 3/9. आपली स्टेप काय आली 10 - 1 प्लस 100 - 1 प्लस 1000 - 1 प्लस 10,000 - 1 डॉट. ही स्टेप आपली पहिली स्टेप आली. मी आता परत थोडी ऍडजस्टमेंट करतोय 3/n. इथं पहा हे जे प्लस प्लस दिसतात ना, मी एका साईडला घेतोय 10 प्लस 100 प्लस 1000 प्लस 10,000 प्लस डॉट. आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय घेतोय मी इथं
हे दिसतं ना तुम्हाला -1 -1 -1 म्हणजे मी मायनस कॉमन घेतोय म्हणजे हा काय होईल 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 प्लस डॉट 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 अप टू nth टर्म. समजलं? हो. समजलं बेटा सर्वांना काय केलं ते? आता लक्षात घ्या इथं जर पाहिलं तुम्ही हा T1 हा T2 हा T3 हा T4 100/10 काय होतं 10. 1000/100 काय होतं 10. 10,000/100 काय होतं 10. म्हणजे तुमचा हा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स कशामध्ये येतो जीपी मध्ये येतो. जीपी ते आणण्यासाठी आपण ही सगळी ऍडजस्टमेंट केलेली आहे. समजलं? आता जर पाहिलं या जीपी मध्ये ए ची व्हॅल्यू किती येईल 10. आर ची व्हॅल्यू किती येईल टेन 10 आणि हा काय ग्रेटर दॅन 1 आहे. म्हणजेच पहा मी इथं असं लिहू शकतो हा 3/9 आणि याला काय लिहू शकतो मी a r⁻n−1 अपॉन r−1 हा फॉर्म्युला लिहीन आणि हा मायनस म्हणजे इथपर्यंत विषय संपला. आता तुम्ही 1 प्लस 1 ऍड करा 2 ऍड करा 3 ऍड करा म्हणजे याची पूर्ण जे ऍडिशन येईल हे किती येणार आहे n येणार आहे. इट इज द सम ऑफ द n टर्म्स. म्हणजे याला मी डायरेक्टली काय लिहितो इथं -n लिहितोय आणि इथं जर पाहिलं आता व्हॅल्यू पुटअप करा 3/9 a ची व्हॅल्यू 10 आहे r ची व्हॅल्यू 10⁻n−1 अपॉन r−1 -n. ही स्टेप समजली? r ची व्हॅल्यू ही 10 आहे बरोबर आहे. हे 10 इथे येईल म्हणजे हा 10-1 ही स्टेप समजली का? हो सर. आता इथं 10-1 म्हणजे 9 होईल आणि 9 × 9 म्हणजे पहा 3/81 3/81 आणि इथं जर पाहिलं 10⁻n आणि हा n इथं मल्टिप्लाय होईल 10⁻n−1 आणि हा n इकडे मल्टिप्लाय होईल म्हणजे हा -9n. हे तुमचं शेवटचं आन्सर आलं. इथं परत तुम्ही इथं डिवाइड करू शकता. समजलं इथपर्यंत? येस सर. सोपं आहे प्रॉब्लेम सोपं आहे काही अवघड नाही. एनी प्रॉब्लेम? सर तुम्ही ते No, 1+1+1 ला n का कन्सिडर केलं? आता पहा ना इथं एक मी 2 ऍड करतो 1 + 1 म्हणजे किती होईल 2 वेळेस ऍड केलं म्हणजे आन्सर किती आलं 2. 1 + 1 + 1 3 वेळेस ऍड केलं म्हणजे किती आलं 3. असं जर मी n टाइम्स ऍड केलं म्हणजे आन्सर किती येणार आहे n. समजलं? येस सर. यस. चला सगळ्यांना समजलं का? 3 मार्क्स मला सगळ्यांचे कन्फर्म पाहिजे. कन्फर्म म्हणजे कन्फर्म. मार्क जर मिस केलं तर पहा मग. आएगा क्या नहीं आएगा? आएगा. आएगा. पक्का ना? हो. यस. चला सगळ्यांनी सांगा रे. सगळ्यांनी येते ना बरोबर? नेक्स्ट घ्या. सेकंड प्रॉब्लेम कोणता आहे? +8 + 888 + 8 + 88 888 + 88 + 8888 प्लस डॉट डॉट डॉट. बरोबर? आता पहा मी घेतो इथं SN आणि मी याच्यामधून कॉमन काय घेतोय 8 कॉमन घेतोय म्हणजेच काय होईल 1 + 11 + 111 + 1111 + डॉट डॉट डॉट. समजलं? सर. 8 मी काय करणार आता इथं डिवाइड कशाने करल 9 न. मल्टिप्लाय कशाने करल 9 न. 1 + 11 + 111 + 111 + डॉट 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 म्हणजेच हा होईल तुमचा 8/9. 9 न मल्टिप्लाय करा 9 + 99 + 99 + 9999 + डॉट डॉट डॉट. आता चला 8/9 याला लिहू शकतो मी 10-1 याला लिहू शकतो मी 100-1 याला लिहू शकतो मी 1000-1 याला लिहू शकतो मी 10,000-1 बरोबर आहे ना.
प्लस डॉट डॉट डॉट, म्हणजेच हा होईल 8/9. आणि इथं जर पाहिलं 10 प्लस 100 प्लस 1000 प्लस 10,000 मायनस हा होईल 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 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 n. म्हणजेच तुम्हाला इथे लिहिता येईल 8/9. आता या ठिकाणी तुम्हाला a काय आला 10, r काय आला 10, म्हणजेच तुमचा r ग्रेटर दॅन 1 आहे. फॉर्म्युला मध्ये पुटअप करा. सो 10 r हा 10 रेज टू n मायनस 1 आणि हा होईल 10 मायनस 1. मी डायरेक्टली स्टेप केलेली आहे आणि हा होईल मायनस n. म्हणजे तुम्हाला हा 9 जर इकडे घेतला आपण तर 8/81 रेज टू द इनटू द ब्रॅकेट 10 रेज टू n मायनस 1 मायनस 9n. समजलं? अच्छा. येस सर. चला सगळे बोला, सगळे बोला. येस सर. Yes, sir. आता इथं पहा, कधी कधी काय विचारलं जातं फाइंड द S5. म्हणजे तुम्हाला n ची व्हॅल्यू काय करायची, फक्त इथं 5 पुटअप करायचं. इथे n ची व्हॅल्यू 5 पुटअप करा आणि फक्त कॅल्क्युलेशन करा. यू विल गेट द आन्सर ऑटोमॅटिकली. करताल ते? चला नेक्स्ट घेऊयात आता. नेक्स्ट कोणता आहे? 0.4 आहे ना? हो. चला Sn इज इक्वल टू, मी घेतोय 4 कॉमन. काय होईल इथं 0.1 प्लस 0.11 प्लस 0.111 प्लस डॉट डॉट डॉट. मी आता इथं काय करतोय 4/9 इंटू 9 डिवाइड करतोय, मल्टिप्लाय डिवाइड करतोय. 0.1 प्लस 0.11 प्लस 0.111 प्लस डॉट डॉट डॉट. म्हणजे हा जर पाहिलं 4/9 हा होईल 0.9 प्लस 0.99 प्लस 0.999 प्लस डॉट डॉट डॉट. आता इथे लक्षात घ्या 4/9 म्हणजे मला इथं काय करावं लागेल, आता ही 0.9 कसं लिहिता येईल 1 मायनस 0.1. बरोबर. इथे काय लिहिता येईल 1 मायनस 0.01 प्लस इथे काय लिहिता येईल 1 मायनस 0.001 प्लस डॉट डॉट डॉट. समजलं इथपर्यंत? म्हणजे हा होईल 4/9 आणि मी 1 1 1 एकत्र घेतोय 1 प्लस 1 प्लस 1 प्लस डॉट 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 n. आणि इथे मी घेतोय मायनस, जर कॉमन घेतलं हा होईल तुमचा 0.1 प्लस 0.01 प्लस 0.001 प्लस डॉट डॉट डॉट. आता इथं जर पाहिलं हा होईल तुमचा 4/9 आणि याचा आन्सर होईल n मायनस. आता हा जीपी मध्ये होतो का 0.01/1 0.001/0.1 होतो. म्हणजे हा जीपी मध्ये झाला. a ची व्हॅल्यू किती झाली 0.1, r ची व्हॅल्यू किती झाली 0.1. 0.1 लेस दॅन 1 आहे, म्हणजे आपल्याला फॉर्म्युला यूज कोणता करावा लागेल a 1 मायनस r रेज टू n 1 मायनस r. म्हणजे तुम्हाला तुमचं जे आन्सर येईल 4/9 हा होईल n. a ची व्हॅल्यू 0.1 1 मायनस 0.1 रेज टू द पॉवर n अपॉन 1 मायनस 0.1. बरोबर. आता हे सॉल्व करून घ्या. 1 मायनस 0.9 म्हणजे हा 4/9 आणि हा होईल n मायनस 0.1 अपॉन 0.9. 1 मायनस 0.1 0.9 आणि इथे येईल 1 मायनस 0.19. मी इथे वर सॉल्व करतोय. आता हा 0.1 आणि 0.9 म्हणजे 1/9 होईल. म्हणजे तुम्हाला इथं काय येईल आता 4/9 इंटू 9 81 अपॉन 9n मायनस 1 मायनस 0.1 रेज टू द पॉवर 0.1 हा 0.1 रेज टू द पॉवर n. समजलं? समजलं का? हो सर. सर इथे ती स्टेप दिसत नाहीये, तिथे काहीतरी आहे ते ब्लॅक सॉल्व कर ना. बॉक्स आहे. इथं पहा हा 0.1 आहे ना आणि 1 मायनस 0.1 ला काय लिहिलं मी 0.9 लिहिलं. हे 0.9 आलं. बरोबर. हे ब्रॅकेट मध्ये ऍज इट इज आहे आणि हा डेसिमल कॅन्सल केला म्हणजे इथे तुम्हाला 1/9 येईल इथं आणि इथं क्रॉस मल्टिप्लाय करा. शेवटची स्टेप आहे, सॉल्व करून घ्या. करताल? हो. हा. एनी प्रॉब्लेम? नो सर.
का सगळाच प्रॉब्लेम नो आहे? सर. कुणी आहे का असं की त्यांना सगळाच प्रॉब्लेम आहे? बोला. हे 3 प्रॉब्लेम होमवर्कला करताल का? हो सर. हं? जेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत आज आपण दोन्ही सेशनचे आणि हे 3 प्रॉब्लेम होमवर्क ते मला कधीपर्यंत सॉल्व्ह करून पाठवताल? तुमचे 3 किंवा 5 मार्क फिक्स झाले समजायचे आजचे. 3 किंवा 5 मार्क्स फॉर इन पॉइंट ऑफ बोर्ड एक्झाम. एवढं जर समजलं तर. सो किती वाजेपर्यंत तुम्ही पाठवता मला? इतका वेळ? बोला.